अफजल खानाला वाटलं आता हा घाबरला आहे, माझ्याशी बोलायला सुद्धा हा लाजतो आहे, हिचकिचावतो आहे, आता तर मी याला सहज पकडेल आणि दिल्लीच्या दरबारात पेश करेल. अफजल खान तर दगाफटक्याच्या हिमतीने आला होता, पण छत्रपती शिवाजी महाराजही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. अंगामध्ये अंगरखा घातला होता, हातामध्ये वाघ नख होती. बेटीचा योग जवळ आला, खान डौलत डुलत आला, नक्षीदार शामियान्याला म्हणजे नक्षीदार शामियान्यात हा खान डौलत डुलत आला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगत होतं की जसा शिवाजी माझ्या जवळ येईल तसा मी याला पकडेल आणि दिल्लीच्या दरबारात पेश करेल. ही स्वप्न घेऊन अफजल खान आला होता, पण सांगता सांगता सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज कच्च्या गुरुचे चेले नव्हते, ते सुद्धा पूर्ण तयारीनिशी आले होते. अंगामध्ये अंगरखा घातला होता आणि चिलकत सुद्धा घातलं होतं, हातामध्ये कट्यार आणि वाघ नखांचा सुद्धा समावेश छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. खान एवढ्या प्रेमाने जवळ येत होता जसं काही एखाद्या नातेवाईकाला भेटायचं आहे. खान जवळ आला. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची 7 फूट, अफजल खानाची उंची 10 फूट. असं होत असताना अफजल खान शिवाजी महाराजांना मिठीत घेतो आणि दगा करतो. अफजल खान शिवाजी महाराजांना मिठीत घेतो आणि दगा करतो आणि त्यांच्या एका हाताच्या बगलीमध्ये शिवाजी महाराजांना दाबतो आणि कट्यारीचा वार शिवाजी महाराजांच्या चिलकतवर करतो. वार वाया जातो, अंगरखा टराटरा फाटतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हातामधील वाघनखा काढतात आणि अफजल खानाच्या पोटामध्ये टाकतात. तसाच कोतडा बाहेर होतो. एवढा पराक्रमी माझा राजा होता, एवढा पराक्रमी माझा राजा होता.